कर्नाटकमधील मैसूर जिल्ह्यात एक असा गुन्हा घडला ज्यात गुन्हेगार बोलू शकत नव्हते, पीडित बोलू शकत नव्हता आणि साक्षीदार बोलू शकत नव्हता. पण पोलिसांनी मात्र सगळं ऐकलं. प्रकरण उघडकीस आणलं आणि आरोपीला अटक झाली. 9 एप्रिलला कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाची माहिती प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली. तेव्हा अनेकांना धक्काच बसला. तर काय होतं हे प्रकरण आणि पोलिसांनी हे सगळं कसं बाहेर आणलं, सगळं सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नंजनगूड तालुक्यात देवरमन हल्ली पाल्या गावात राहणारा स्वामी मूकबधीर असलेला हा तरुण 4 वर्षापूर्वी सविताशी लग्नाच्या बंधनात अडकला. सविता ही मूकबधीर होती. दोघेही बोलू शकत नव्हते, ऐकू शकत नव्हते, पण एकमेकांशी बोलायला त्यांना शब्दांची गरज नव्हती. स्वामी शेतात राबायचा, सविता घर सांभाळायचे. लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली. आयुष्य स्थिरावत होतं, पण त्यांच्या या आयुष्यात एक वादळ शिरत होतं. स्वामीचा मित्र श्रीनिवास तुमकूर जिल्ह्यातल्या कुनगलमध्ये राहणारा, तोही मूकबधीर. तिघेही एकाच कॉलेजमध्ये शिकलेले. स्वामी आणि सविताचं लग्न झाल्यानंतर श्रीनिवासचं त्याच्या घरी येणं वाढत होतं. स्वामी कामावर गेल्यावरही तो यायचा, कारण एकच होतं, सविता. मित्राच्या बायकोवर त्याचा जीव जडला होता. व्हिडिओ कॉलवर दोघेही सांकेतिक भाषेत तासनतास बोलायचे. श्रीनिवासने एक दिवस थेट सांगून टाकलं, त्याला सविता आवडते. सुरुवातीला सविता गप्प राहिली, उत्तर नाही दिलं, पण श्रीनिवास थांबला नाही. याच दरम्यान स्वामीला पैशाची गरज होती. त्याने मित्राकडे मागितले. श्रीनिवासला ही संधी होती. त्याने पैसे दिले आणि येणं जाणं कायम ठेवलं. सावकाश सविता त्याच्याकडे ओढली गेली. तिने होकार दिला. त्यांचे व्हिडिओ कॉल वाढले. सांकेतिक भाषातल्या गप्पा लांबत गेल्या. एक दिवस स्वामी अचानक घरी आला. दोघे बोलत होते. सविताने सावरून घेतलं, पण स्वामीच्या मनात शंकेचं बी रुजलं होतं. तो लक्ष ठेवायला लागला. पुन्हा पुन्हा दिसत राहिलं. शेवटी त्याने सविताला थेट विचारलं. सविताने लपवलं नाही, सगळं सांगून टाकलं. स्वामीला संताप आला, पण श्रीनिवासचे पैसे देणे बाकी असल्याने त्याला शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. इकडे श्रीनिवासच्या मनात वेगळं चाललं होतं. त्याला सविताशी लग्न करायचं होतं. त्याच्या आड येत होता फक्त एक माणूस, स्वामी. श्रीनिवासने ठरवलं स्वामीला संपवायचं. त्याने त्याचा मूकबधीर मित्र गंगाधरला प्लॅनमध्ये घेतलं. ते दोघेही संधीचा वाट बघत होते आणि एक दिवस त्यांना संधी मिळाली. स्वामीला परत पैशाची गरज पडली. दुसरा कुठला पर्याय नव्हता, म्हणून त्याने श्रीनिवासकडे परत पैसे मागितले. श्रीनिवासने लगेच होकार दिला. 22 फेब्रुवारी 2026 रोजी त्याने स्वामीला कुनगल तालुक्यातल्या अमृतूर गावात बोलवलं. गंगाधरने आधीच दारू आणून ठेवली होती. दोघांनी मिळून स्वामीला भरभरून पाजली. तो पुरता टाइम झाला, भान राहिलं नाही. मग दोघांनी त्याला गाडीवर टाकलं. कुनगल शहरांपासून 10 किलोमीटर दूर असलेल्या होसापूर गावात आणलं. श्रीनिवासने ते ठिकाण आधीच निवडून ठेवलं होतं, कारण तो परिसर निर्जन होता. स्वामी नशेत होता. प्रतिकार करणं शक्यच नव्हतं. श्रीनिवासने धारदार हत्याराने स्वामीच्या मानेवर एकावर एक वार केले. ते वार एवढ्या जोराने केले की मानेचे हाडकच मोडले. स्वामी जागीच संपला. खून झाला. मृतदेहाचं काय करायचं याचंही त्यांनी आधीच तयार करून ठेवलं होतं. गंगाधरने आधीच एक मजबूत दोरी आणि 30 ते 40 किलोचा एक दगड आणून लपवून ठेवला होता. दोघांनी मिळून स्वामीचा मृतदेह त्या दगडाला घट्ट बांधला. जवळच एक जुनी वापरात नसलेली विहीर होती. दोघांनी मृतदेह त्यात ढकलून दिला. खाली गेला याची खात्री करून दोघेही निघाले. जाता जाता श्रीनिवासनं आणखी एक चाल खेळली. स्वामीच्या खिशातून त्याचा मोबाईल काढला. तो नंतर सविताकडे दिला, जेणेकरून पोलिसांना वाटावं स्वामी मोबाईल विसरला आणि तो बाहेर निघून गेला. 12 फेब्रुवारी उलटून गेली. दिवस गेले, आठवडा गेला. स्वामी परतला नाही. त्याच्या आईला काळजी वाटू लागली. तिने सविताला पोलिसात जाण्यासाठी सांगितलं. सविता शांत होती. आईचा आग्रह वाढत गेला. तेव्हा 4 मार्चला नंजनगूड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वामी बेपत्ता झाल्याचा त्या वेळेपर्यंत 20 दिवस उलटले होते. पोलिसांनी त्याचे CDR रेकॉर्ड तपासले. शेवटच्या कॉलमध्ये श्रीनिवासचा नंबर उठून दिसत होता. मोबाईल घरी ठेवण्याआधी शेवटचं लोकेशन होसापूर गावाजवळ दाखवलं होतं. पण पुढे काय घडलं ते सविताकडून काढून घेणं अवघड होतं. तिनं साईन लँग्वेजमध्ये बोलत होती. पोलिसांना ते कळत नव्हतं. मग मँगलोरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग तज्ज्ञ बोलवण्यात आले. पण हे सगळं होईपर्यंत मार्च महिन्यात संपला होता. याच दरम्यान पोलिसाच्या लक्षात आलं की सविता पोलीस ठाण्यातून श्रीनिवासला वारंवार व्हिडिओ कॉल करत होती. सांकेतिक भाषेत काहीतरी देवाणघेवाण चालू होतं. शंका बळावली. तज्ज्ञ आल्यावर महिला पोलिसांनी सविताची सखोल चौकशी केली. शेवटी सविता बोलली. तज्ज्ञांनी ती माहिती पोलिसांना सांगितली. 5 एप्रिलला कुनगलमधून श्रीनिवास आणि गंगाधर दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्या दोघांची चौकशी करणंही आव्हान होतं. ते मूकबधीर होतं. तज्ज्ञांनी त्याला हत्येबद्दल विचारलं. एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे दोघेही नाकारत राहिले. मग पोलिसांनी सामान्य गुन्हेगाराला दाखवता तसा
खाक्या दाखवला. दोघांनी कबूल केला. 6 एप्रिलला दोघे पोलिसांना घटनास्थळी घेऊन गेले. विहिरीकडे बोट दाखवली. पोलिसांनी विहिरीत गळ टाकला. जड दगडाला बांध दिला. मृतदेह वर काढला. दोघे 2 महिने पाण्यात राहिल्याने शरीर पूर्णपणे गुंजले होते. ओळख पटणं कठीण होतं, पण स्वामीच्या आईनं त्याच्या अंगावरच्या कपड्यावरून त्याची ओळख पटवली. नंतर DNA चाचणीने ते निश्चित केलं. श्रीनिवास आणि गंगाधर सध्या न्यायालयात कोठडीत आहे. धारदार हत्यार, मोटरसायकल आणि दोघांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. सविताला अजूनही अटक झालेलं नाही, पण तपास सुरूच आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या हत्येत आणखी एक मूकबधीर व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध चालू आहे. या घटनेत गुन्हेगार बोलू शकत नव्हते म्हणून निसटतील असं वाटत होतं, पण तंत्रज्ञान बोलतं, रेकॉर्ड बोलतं, लोकेशन बोलतं आणि 2 महिन्यानंतरही विहिरीतला दगड बोलला. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याचं घर मोडण्यासाठी इतकं नियोजन करतो, तेव्हा त्याच्या मनात त्या स्त्रीबद्दल खरंच प्रेम असतं की फक्त तिला मिळवण्याचा अहंकार? तुम्हाला काय वाटतं ते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.